नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत आळूवडी खुसखुशीत कुरकुरीत कशा प्रकारे करायची। त्यासाठी साहित्य: आळूची पानं आहे, हिरव्या मिरचीचं वाटप आहे, चिंच आणि गुळचं पाणी आहे, गरम मसाला, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड, मीठ, तीळ आणि हळद आणि बेसन पीठ। चला तर मग आता आपण हे सगळं साहित्य मिक्स करून घेऊया। आपण याच्यामध्ये चण्याचे पीठ टाकलेलं आहे, मसाले टाकलेले आहे, हिरव्या मिरचीचं वाटप टाकायचं आहे, चिंच आणि गुळाचं पाणी आहे। हे छानपैकी आपण हे सगळं साहित्य मिक्स करून घेणार आहोत। हे तुम्हाला जास्त पातळ करायचं नाहीये, घट्ट ठेवायचे। बघा छानपैकी आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता मी इथे एक मोठं पान घेतलेलं आहे, त्याच्या पाठचे जे देठ आहेत, शिरा, त्यांना ते तुम्हाला अलगदपणे कट करून घ्यायचं आहे। छानपैकी आपण कट करून घेणार आहोत। छानपैकी आपण कट करून घेतलेले आहेत। लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला लाटून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते पूर्णपणे खाली दबल्या जातील। हे बघा, पूर्णपणे हे पानं मी तशाच प्रकारे करून घेतलेली आहे। यामध्ये मी सर्वात मोठं पान घेतलेलं आहे, त्याला हे मिश्रण व्यवस्थितपणे लावून घेऊया। छानपैकी आपण मिश्रण लावून घेत आहोत। छानपैकी आपण मिश्रण लावून घेतलेलं आहे। आता दुसरं पान घ्यायचं आहे, त्याला पण सेम आपल्याला सगळं मिश्रण लावून घ्यायचं आहे। छानपैकी लावून घेऊया। इथे मी 2 पाने झाली आहे, आता हे तिसरं घेतलेलं आहे। इथे मी 3 पानांचा मोठी मोठी 3 पानं घेतलेली आहेत। यालाही छानपैकी मिश्रण लावून घेऊया। दोन्ही साइडने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। याला चौकोनी आकार द्यायचा आहे। बघा, छानपैकी आपण चारही साइडने फोल्ड करून घेतलेला आहे। परत आपल्याला मिश्रण लावून घ्यायचं आहे। हे बघा, छानपैकी आपलं मिश्रण लावून झालेलं आहे, तर आपल्याला रोल करून घ्यायचं आहे। रोल छानपैकी करून घेऊया। आपला रोल तयार झालेला आहे। इथे मी 3 पानांचं केलेले आहे, असे माझ्याकडे अजून बाकीचे उरलेल्या पानांचं करून घेऊया। इथे माझे 3 रोल तयार झालेले आहेत। मी इथे पाणी उकळत ठेवलेलं आहे, तर आपण हे वाफवून घेऊया 20 मिनिटांसाठी। छानपैकी वाफवून झाल्या आहेत आळूवड्या, ते कट करून घेऊया। छानपैकी कट करून घेऊया आपण। छानपैकी आपल्या कट करून झालेल्या आहेत। आता मी ह्या तव्यामध्ये पण थोड्या तेलमध्ये फ्राय करून घेणार आहे। आणि भरपूर अशा तेलामध्ये पण फ्राय करून घेतलेल्या आहेत। हे बघा, आपल्या आळूवड्या तयार झाल्या, कुरकुरीत खुसखुशीत झालेल्या आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।